हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत भरली वांगी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी अर्धी वाटी तीळ घेतले आहे, ते भाजून घेऊया। तीळ खूप जास्त भाजायचे नाही, एखादा मिनिटच भाजायचे। तीळ भाजल्यावर एका ताटामध्ये काढून घ्या। आता अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं भाजून घ्या। हे मंद आचेवरच भाजा। खोबरं भाजलं की त्याचा छान सुगंध यायला चालू होतो। असं थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घ्या। अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घ्या। माझ्याकडे आधीच भाजलेले होते, मी तेच घेतले आहे। आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्या। हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्ही बघू शकता, याला छान हलका लाल रंग आलेला आहे। यामध्ये मसाला, मीठ वगैरे मिसळून घेऊ। 1 चमचा कांदा लसूण मसाला टाका। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाका। चवीनुसार मीठ टाका। हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्या। आपण भरली वांगी करणार आहोत, त्यामुळे अशा प्रकारे वांगी कापून पाण्यामध्ये ठेवा। पाण्यात ठेवल्यावर वांगी काळी पडत नाही। यामध्ये आता तयार केलेला मसाला भरून घ्या। अशा प्रकारे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घ्या। आता कढईमध्ये 4 चमचे तेल टाका। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाका। जिरे छान फुलले की त्यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा टाका। कांदा लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्या। 1-2 मिनिटांमध्ये कांदा छान परतला जातो। आता कांदा परतून झाला आहे। यामध्ये 3 ते 4 पाकळ्या ठेचलेला लसूण टाका। लसूण थोडासा परतून घ्या। आता यामध्ये भरलेली वांगी टाका। ही वांगी 1-2 मिनिटे छान परतून घ्या। एखादा मिनिट वांग्यावरती झाकण ठेवा, त्यामुळे वांगी पटकन शिजतात। वांग्यामध्ये भरून जो मसाला उरला आहे तो यामध्ये टाका। यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाका। वांगी आता 10 मिनिटे शिजू द्या। मसाला कढईला चिकटू नये म्हणून मध्ये मध्ये हलवत राहा। आता याला छान तेल सुटत आलं आहे। आपण आता वांगी शिजली का ते बघूया। वांगी छान मऊ झाली आहेत। यामध्ये थोडी कोथिंबीर टाका। अशा प्रकारे आपली भरली वांगी तयार आहेत। ही भाजी पटकन बनते, तसेच चवीलाही खूप छान लागते। नक्की ट्राय करा।